मी आपल्यापर्यंत पोहोचते। मराठा आंदोलकाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत। न्यायालयाने त्यांना 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावलेलं होतं आणि त्यानंतर ते न्यायालयासमोर आता हजर झालेले आहेत। अटक वॉरंट रद्द करण्यासाठी जरांगे पाटील कोर्टात हजर झाले। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। मनोज जरांगे पाटलांना दिलासा मिळणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। सध्या ते पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात हजर झालेले आहेत। 2013च्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात ते कोर्टात हजर झाले। त्यांना त्या गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावण्यात आलं होतं आणि आता त्यानंतर ते न्यायालयात हजर झाले। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाचे नेते आता पुणे न्यायालयात 2013 सालची गोष्ट आहे। न्यायालयाने त्यांना कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावलेला होता आणि आता त्यानंतर ते न्यायालयात हजर झाल्याचं कळतंय आणि हे अटक वॉरंट रद्द करण्यासाठी जरांगे पाटील कोर्टात हजर झाले। प्रतीक्षा पारखे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून जाणून घेऊया। प्रतीक्षा, काय सांगाल? मनोज जरांगे शिवाजीनगर कोर्टात हजर झाले। प्रतीक्षा, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर काही तांत्रिक कारणांमुळे प्रतीक्षा यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण आपण जाणून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया। सध्या आपण बघतोय की अटक वॉरंट रद्द करण्यासाठी ते कोर्टात दाखल झालेले असल्याचं आपल्यापर्यंत कळतंय। आता त्यांना दिलासा मिळणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। 2013 साली एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वॉरंट बजावण्यात आलं होतं आणि आता ते वॉरंट रद्द करण्यासाठी ते कोर्टात दाखल।